नमस्कार. आज मी घेऊन आलेली आहे पितृपक्षात आवर्जून बनणारा हा पदार्थ. तर चला मग रेसिपी बघूया. इथे मी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. हे मी चाळून घेतलेलं आहे आणि कप भरताना थोडंसं दाबून भरायचं आहे, हलका भरायचं नाही. त्यानंतर सारख्याच कपाने 1 कप पाणी घालायचं आणि विक्सने किंवा चमच्याने छान मिक्स करायचं. इतकं छान मिक्स करायचं की यामध्ये एकसुद्धा गुठळी राहता कामा नये. हे बघा अशा पद्धतीने आणि 5 ते 10 मिनटं छान फेटून घ्यायचं, म्हणजे हे हलकं होतं. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद घालायची. हे सुद्धा छान व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. हे जेवढं तुम्ही मिक्स करणार ना पीठ, तेवढं ते पीठ हलकं होतं. त्यामुळे छान मिक्स करून घ्यायचं आणि आता हे 5 मिनटं बाजूला ठेवायचं. त्यानंतर इथे मी हिरवी मिरची, लसूण, ओवा आणि जिरं घेतलेलं आहे. ते आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालून छान बारीक वाटून घेऊ. हे बघा अशा पद्धतीने छान असा ठेचा तयार होतो. तर आता गॅसवरती एक कढई ठेवून घ्यायची, त्यामध्ये तेल घालायचं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तर हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि ओवा ते घालून घ्यायचं आणि छान परतून घ्यायचे. त्याचा कच्चा वास जातो तोपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. त्याचा एक छान असा सुगंध येतो ना, तोपर्यंत मस्त छान परतून घ्यायचं आहे. जर तुम्हाला लसूण घालायचा नसेल तर तुम्ही स्किप केला तरीसुद्धा चालेल. हे बघा अशा पद्धतीने छान परतून झालं की यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे. आता मी काय केलं, मिक्सरच्या भांड्यात घातलं आणि मिक्सरचं भांडं धुवून तेच पाणी यामध्ये अर्धा कप इतकं पाणी घातलेलं आहे. हे छान हलकं गरम झालं की यामध्ये आपण जे बॅटर तयार करून घेतलं होतं ना बेसन पिठाचं, ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. कुठेही गॅसची फ्लेम फुल करायची नाही. गॅस एकदम लो ठेवून त्यावरतीच आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे. हे तुम्ही जसं जसं मिक्स करणार ना, ते तसं तसं घट्ट व्हायला लागेल. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय. जसं जसं मी मिक्स करते ते तसं तसं घट्ट होतं आहे. हे संपूर्ण डोच्या फॉर्ममध्ये यायला मला जवळपास 4 ते 5 मिनटं लागले. तुम्ही बघू शकताय. ते जसं जसं गरम होतं आहे ते छान असं घट्ट व्हायला लागले. आता इथे तुम्ही बघू शकताय छान डोच्या फॉर्मला आलेला आहे. गॅस अजिबात फुल करायचं नाही, नाहीतर कढईला खाली लागतं आणि त्याला एक असा करपट स्मेल येतो. त्यामुळे अजिबात गॅस फुल करायचं नाही. आता छान डोच्या फॉर्मला आल्यावरती झाकण ठेवून 1 मिनटं वाफ काढायची आहे. तोपर्यंत इथं प्लेटला आपण तेलाने ग्रीस करून घेतलं. 1 मिनटानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की खाली कढईला लागू शकतं. त्यामुळे 1 मिनटाला असं आपण परत चेक करून 3 वेळा असं करून घ्यायचं आहे. म्हणजे 3 मिनटं आपल्याला हे झाकण ठेवून वाफवून घ्यायचे. हे छान एकदा परतून घेतलं किंवा मिक्स केलं की त्यावरती झाकण ठेवून पुन्हा 1 मिनटं तसंच वाफवून घ्यायचं आणि पुन्हा आपण छान मिक्स करायचं. हे जसं जसं शिजलं जाईल ना, त्याची चकाकी येईल आणि तसंच ते स्पॅच्युलालासुद्धा अजिबात चिकटणार नाही. तुम्ही बघू शकताय पिठाला एक छान अशी चकाकी आलेली आहे. आता पुन्हा आपण 1 मिनटं हे छान झाकण ठेवून वाफवून घेऊया. हे बघा आता स्पॅच्युलाला अजिबातसुद्धा चिटकत नाही. म्हणजे आपलं हे तयार झालेलं आहे पाटोडींचं पीठ. हात ओला करायचा आणि पिठाला लावायचा. जर हाताला काही चिटकलं नाही तर समजायचं आपलं पीठ अगदी परफेक्ट असं तयार आहे. आता आपण ज्या प्लेटला तेलाने ग्रीस करून घेतलं होतं त्यामध्ये हे पीठ काढून घ्यायचं. आता बघा आपण हाताने जेव्हा थापतो ना, हाताला खूप चटका लागतो. तर काय करायचं, इथे माझ्याकडे स्पॅच्युला आहे. स्पॅच्युला नसेल तर उलथनं घेतलं तरीसुद्धा चालेल. ते थोडंसं पाण्यातनं ओलं करायचं आणि स्पॅच्युलाच्याच मदतीने इथे मी ह्या थापीव वडी थापून घेत आहे. म्हणजे हाताला चटकासुद्धा लागत नाही आणि आपली वडीसुद्धा छान थापली जाते, एकसारखी थापली जाते. गरम गरम पिठाला जर हात लावला ना तर हाताला चटका बसतो. त्यामुळे स्पॅच्युला किंवा उलथण्याच्या मदतीने अशा पद्धतीने तुम्ही वडी छान थापू शकतात. तर एकसारखी वडी आपली थापली गेलेली आहे. आता काय करायचं, इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून, पांढरे तीळ आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही यावरती पसरवू शकतात. हे बघा अशा पद्धतीने इथे मी ओलं खोबरं पसरवून घेतलं. त्यानंतर तीळसुद्धा पसरवून घेणार आहे. तीळ मी हलकी थोडीशी भाजून घेतली होती. भाजलेल्या तिळीचा सुगंध किंवा स्मेल छान येतो. त्यामुळे मी इथं हलकी भाजून घेतली होती आणि कोथिंबीरसुद्धा छान घालून घेतली आणि स्पॅच्युलाने असं हलकं दाबून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने, म्हणजे ते छान प्रेस होऊन जातं. आता हे आपल्याला जवळपास अर्धा ते पाऊण तास गार करायला बाजूला ठेवायचं आहे. अर्ध्या तासानंतर इथे संपूर्ण गार झालेलं आहे. आता आपण हे कट करून घेऊया. इथे मी सुरी घेतलं आहे. सुरीच्या मदतीने अशा पद्धतीने कट करून घेत आहे.
अगदी सहज कट होतं आहे, म्हणजे आपली पाटवडी अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे. इथे मी काजू कतलीचा आकार देऊन घेत आहे, म्हणजेच की डायमंड शेप. तर डायमंड शेप आकाराची इथे मी पाटवडी कट करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार नक्कीच कट करू शकतात. एक मी पाटवडी काढून दाखवते, तुम्ही बघू शकताय. अगदी परफेक्ट एकसारखी अशी ही पाटवडी तयार झालेली आहे आणि अगदी हलकी अशी ही पाटवडी तयार झालेली, अजिबात चिटकत नाही आहे, तुटत नाही आहे. अगदी मस्त अशी ही पाटवडी तयार झालेली आहे. हे बघा, कुठल्याही बाजूने अजिबात अशी इतकीशीसुद्धा तुटलेली नाही आहे. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल ना, तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि इतरांसोबत नक्की शेअर करा.